नमस्कार मंडळी, मी साक्षीदार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा. आज मी आले आहे दादर माटुंगा येथे अखिल भारतीय परिषद महिला समाजामध्ये आणि तिथे आज कुकिंगची स्पर्धा आहे. तर मी तिथे जज म्हणून आलेले आहे. तर बघूया आपण नंतर कुकिंगची स्पर्धा आणि त्यांचा आपला झालेला जजमेंट. इकडे आला होता त्या ह्याच्यात पण असतो मिनल मोडीकरकडे असतो केवढा पडला घरी जिथनं वर आलेला बाई. खरंच आहे. हो, मला पुस्तक त्यांनी प्रेझेंट दिलं. मला पुस्तक दिलं त्यांनी प्रेझेंट. माझ्या सहपरीक्षक आहेत नंदिनीताई विवलकर. ग्रेड देवे ना ते पण ठेवलं त्यांनी. कसरत असते त्याच्यातच न झालं. जरा
पोषण मूल्य आहेत त्याच्यामध्ये. गाजर आहे ना, चव मी 8 ते 7च ठीक आहे. मी 7च देणार. हो, पोषण स्वीट कॉर्न आहे. 10. सजावट 12. स्पर्धा क्रमांक किती आहे? 8. छान बारीक पडले पण शेव. पण अशी काही विशेष त्याला वेगळी काही चव आहे का शेव? काही त्यात नाविन्य आहे का? मला वाटत नाही. फक्त पोहाचं कुरकुरीत झालं. ठीक आहे ना, प्रेझेंटेशन पण चांगलं आहे. टेस्ट बघू. आटा त्यांना काय घातलं? सगळ्यांचं मीठ चीजमधलं मीठ लक्षात घेत नाही आणि घालतात, पण तरी ठीक आहे. कोण आहे असं एवढं मोठं? ठीक आहे. बंद होण्याची विनंती करते. टाळ्या वाजवा. धन्यवाद पुष्पाताई. आता संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉली अय्यम यांना विनंती करते की त्यांनी परीक्षक श्रीमती नंदिनी बिवलकर व श्रीमती साक्षी लाड यांना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा. नंदिनी बिवलकर. साक्षी लाड. आता आपण एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत की मागील 2 वर्षातील निवडक खाद्यपदार्थांची रेसिपीसह आपण एक छोटीशी पुस्तिका बनवली आहे. ही पुस्तिका संपादित करण्याचं काम माजी अध्यक्ष श्रीमती ललिता काशीकर यांनी केली आहे. त्याचे अनावरण आपण कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा कोरडे यांच्या हस्ते करणार आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये 24 सालच्या थोड्या रेसिपी आहेत आणि 25 सालच्या बहुतांश रेसिपी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ललिताताईंना पण मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं. अनावरण करण्याची विनंती करते. आणि या पुस्तिकेची जी प्रत आहे ती आपल्या लायब्ररीमध्ये आहे, त्यामुळे जर कोणाला बघायची असेल तर ती बघायला आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. धन्यवाद प्रज्ञाताई. धन्यवाद ललिताताई. आता आपल्या संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती डॉली अय्यम या आपल्याला थोडं विश्वस्त तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि इतर सर्व भगिनींचे स्वागत. मी आता थोड्या वेळात आपला निकाल लागणारच जाहीरच होईल. तत्पूर्वी अध्यक्षा म्हणून डॉली अय्यम मी संस्थेची अगदी थोडक्यात माहिती करून देते. आपली संस्था इसवी सन 1938 साली ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसेविका
श्रीमती यमुनाबाई हिर्लेकर यांनी ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सचं मराठीत भाषांतर करून अखिल भारतीय महिला परिषद दादर माटुंगा शाखेची स्थापना केली. तळागाळातील स्त्रिया आणि मुले यांचा सर्वांगीण विकास करून त्यांचं जीवन समृद्ध करून त्यांना उत्तम नागरिक बनवणं हे संस्थेचं ध्येय आहे. मी थोडंसंच वाचते अगदी. या संस्थेत 8 विभाग कार्यरत आहेत. पहिला आहे जीवन संस्कृती. ते संस्थापिका काही श्रीमती यमुनाबाई हिर्लेकर यांनी संस्कृती केंद्र सुरू केले आणि काही श्रीमती इंदुमती ताई धारप यांनी 1982 साली जीवन साफल्य विभाग सुरू केला आणि त्याला जीवन संस्कृती नाव देण्यात आले. या विभागातर्फे आपण घरेलू कष्टकरी महिलांसाठी आवडी भोजन हा कार्यक्रम करतो आणि त्यावेळी त्यांना सुग्रास भोजन, औषधं आणि भेट वस्तू दिल्या जातात. तसंच व्याख्यानं आणि वैद्यकीय शिबिरेही घेतले जातात. आता संत व्याख्यानमाला आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असं मासातील 4 महिने दर बुधवारी संतांच्या जीवनावर व्याख्यानं ठेवली जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे जातो. वाचनालय 1953 साली वाचनालयाला काही लक्ष्मीबाई चिटणीस असे नाव देण्यात आले. दर बुधवारी 2:30 ते 3:15 अशी वाचनालयाची वेळ असते आणि अतिशय माफक फी घेतली जाते. या विभागातर्फे दरवर्षी खुली वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, नाट्य अभिवाचन, कथा वाचन, सामान्य ज्ञान अशा विविध स्पर्धा घेतल्या. नंदिनी ताईंचा आता संस्थेच्या सचिव श्रीमती देवयानी भट या परीक्षक श्रीमती नंदिनी बिवलकर यांचा परिचय करून देईल. नमस्कार भगिनीनो. आज मी ऑलराऊंडर अशा नंदिनी बिवलकरचा परिचय करून देतो. नंदिनी बिवलकर यांनी रुपारेल कॉलेजमधून सायन्स एज्युकेशन केले. 35 वर्ष बँकेत सर्व्हिस केल्यावर त्यांनी सेवानिवृत्त घेऊन आपले छंद जोपासले व वेळोवेळी त्यात विशेष प्रावीण्य मिळवले. IFDच्या फ्लॉवर डिझायनिंग संस्थेतून फ्लॉवर डिझायनर हा सर्टिफिकेट कोर्स केला. DG रुपारेल कॉलेजमध्ये दरवर्षी फ्रेंड्स ऑफ द ट्रीज या संस्थेतर्फे एक पाना फुलांचं भव्य प्रदर्शन आयोजित होते. आज अनेक वर्ष आपली आर्टिस्टिक फ्लॉवर अरेंजमेंट करून त्यात सहभागी झालेल्या आहेत व वेळोवेळी प्रथम पुरस्कार त्यांना देऊन गौरवण्यात आलेले आहे. याबरोबरच त्यांनी कुकिंगमधील विशेष रुची लक्षात घेऊन त्यात अधिक लक्ष घातले. अनेक खाद्यपदार्थ स्पर्धांमध्ये त्या यशस्वी झालेल्या आहेत. स्पर्धेसाठी दिलेल्या विषयानुसार चविष्ट व नाविन्यपूर्ण पदार्थ करून त्याची आकर्षक मांडणी करण्यात त्यात अधिक प्राधान्य देतात. वनिता समाज, दादर भगिनी समाज, सायन भगिनी समाज, जागृती मंच येथे बक्षीस पात्र रेसिपीज केलेल्या आहेत. त्यापैकी काही विशेष पुरस्कार म्हणजे मेनका प्रकाशनच्या माहेर अंकाच्या खाद्यपदार्थ स्पर्धेच्या 2013 ते 2018च्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी आहेत. 2023 साली काल निर्णय स्पर्धेत सेवा भारती तर्फे प्रथम क्रमांकाला ही सरस्वती मूर्ती दिली जाते. त्याचा मानही नंदिनी ताईंना मिळालेला आहे. भक्ती चपळगावकर यांच्या मुंबई स्वयंपाकघर तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. सी बस तर्फे प्रथम क्रमांक, उत्तरा मोनींच्या मिती क्रिएशन तर्फे गेली 10 वर्ष श्रावण महोत्सव स्पर्धेत सहभागी आणि पहिल्या 10 मध्ये त्यांना येण्याचा मान मिळालेला आहे. धन्यवाद देवयानी. नंदिनी ताईंना मी विनंती करते की त्यांनी थोडक्यात त्यांचा मनोगत व्यक्त करा. नमस्कार. मला बोलायची अजिबात सवय नाही आहे, पण प्रयत्न करते. तर सेवा भारतीच्या कार्याध्यक्षा, स्पर्धा प्रमुख व सर्व माननीय सदस्य व अर्थात आजच्या स्पर्धक भगिनी, ज्या माझ्या अनेक इथे बसलेल्यांपैकी अनेक माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांना आज मला इथे बघून आश्चर्य वाटत असेल, पण मला असं वाटतं कुकिंगमधलं योगदानाने मला इथे आज येण्याची पात्रता मिळवून दिलेली आहे असं मी मानते. तर आजच्या बऱ्याच भगिनींबरोबर
मी या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. पण माझी कुकिंग कॉम्पिटिशनची पहिली सुरुवात झाली ती सेवा भारतीने. कारण माझी मावशी इथे कार्यरत होती, सुधा सरवटे म्हणून. तर तिने मला सुचवलं की तू का नाही इथे भाग घे. आणि तेव्हा मी बँकेमध्ये सर्व्हिस करायची. तर मी इकडे पदार्थ तिच्या थ्रू आणून ठेवायची, आणखीन मग ती इथे आणत असेल. आणि तेव्हापासून या स्पर्धात्मक ह्याला सुरुवात झाली. आणि मग नंतर अख्तर सेवानिवृत्ती मी यामध्ये अधिक लक्ष घातलं. तर आता मी आणखीन काही जास्त बोलत नाही, पण थोडक्यात सांगते की आमच्या वेळेला की ह्या स्पर्धा फारच कमी होत असत, तुरळक असायच्या. पण आता दर 15 दिवसांनी एका स्पर्धेचं आमच्या ग्रुपवरती येतं पत्रक, अमुक अमुक ठिकाणी स्पर्धा आहे, एखादा विषय दिला जातो. तर माझं स्पर्धक भगिनींना एकच सांगणं आहे की त्यांनी स्पर्धेत भाग घेताना आपली त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यता, काहीतरी वाव फॅक्टर पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. कारण पदार्थ सगळीजणच करतात, पण आकर्षक मांडणी, त्यात काहीतरी तुमचं स्वतःचं मॉडिफिकेशन पाहिजे. आणि तो पदार्थ तुम्ही 2 तासांनी परीक्षक खाणार आहेत याचा विचार करून त्याचा चॉईस करायचा की तो गार झाल्यावर सुद्धा चांगला लागला पाहिजे, ह्याचं रूप चांगलं राहिलं पाहिजे. आणि दुसरं, पदार्थ तुम्ही जे वापरता ते कोणीतरी हल्ली केळीच्या पानांचा म्हणजे हलवा, एका ठिकाणी मी आईस्क्रीम बघितलं, मुगाच्या डाळीचं आईस्क्रीम. अरे बक्षीस मिळवायचं म्हणून वाटेल ते पदार्थ की जे आपण सर्वसामान्य गृहिणी आपण नाही करत. आईस्क्रीम आपण कशाला करू मुगाचं, इतके छान छान पदार्थ आहेत आईस्क्रीमसाठी. पण ही एक चढावट निर्माण झालेली आहे सगळ्यांच्यात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे इझिली अवेलेबल पदार्थ आहेत तर ते पदार्थ वापरूनच तुम्ही उत्तम पदार्थ करू शकता. आणि आजचं जे भरघोस तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि असाच प्रत्येकजणी प्रत्येक वर्षी भाग घ्या, आणखीन सक्सेसफुल करा स्पर्धा. नमस्कार. धन्यवाद नंदिनीताई. आता बालोद्योग संचालिका श्रीमती नैना पाटील या दुसरे परीक्षक श्रीमती साक्षी लाड यांचा परिचय करून देतील. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, परीक्षेत भाग घेतलेल्या, स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या स्पर्धक आणि सर्व प्रेक्षकांचे स्वागत करते. आणि मी आपल्या आजच्या खाद्यपदार्थ स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आपल्याकडे आलेल्या श्रीमती साक्षी वैभव लाड यांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देते. त्यांचं साक्षी लाड या नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्यावर त्यांच्या रेसिपी आपल्याला रेसिपीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. तसेच त्या चॅनलवर त्यांचे कोकणातील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दलचे ब्लॉग आणि कॉमेडी रील्स पण त्या टाकत असतात. या चॅनल व्यतिरिक्त त्या सामाजिक कार्यामध्ये पण कार्यरत आहेत. त्या दादर पोलीस ठाण्यामध्ये महिला सुरक्षा समिती नावाच्या कमिटीमध्ये कार्यरत आहेत. या समितीद्वारे महिलांच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणींचे निवारण करून त्यावर तोडगा काढणे अशी कामे त्या करतात. अशा प्रकारे पोलीस मित्र बनून 7 ते 8 वर्ष त्या पोलिसांना सहकार्य करतात. धन्यवाद. धन्यवाद नैना. आता मी साक्षीताईंना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. अखिल भारतीय महिला परिषद ह्या संस्थेने मला तुमच्या समोर आणण्याचं एक मध्ये चान्स दिला आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते, सर्व मान्यवरांचे आभार मानते. आणि माझ्या स्पर्धक मैत्रिणींचे खूप कौतुक करते की छान छान पदार्थ त्यांनी केलेत. आज आमचं एकदम पोट फुल झालेलं आहे. आता रात्री काही जेवण जाणार नाहीये. आणि खूप छान, सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलाय, पण त्यातल्या त्यात आम्ही बेस्ट असं निवडण्याचा प्रयत्न केलाय. आणि खूप छान पदार्थ होते, प्रेझेंटेशन पण खूप छान होतं, तुमची मेहनत पण खूप छान होती. आणि खूप बरं वाटलं आम्हाला हे करताना. नवीन नवीन पदार्थ इनोव्हेटिव्ह तुम्ही केलेले आहेत. परत प्रेझेंटेशन पण तुमचं छान छान वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही मांडलं आहे, तर खूपच छान आवडलं आम्हाला. आणि आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे, तो तुम्ही मान्य करून घ्या. आणि असाच तुम्ही प्रतिसाद संस्थेला आणि तुमच्या स्वतःसाठी स्वतःला देत राहा. आणि जसं ह्यांनी सांगितलं की माझी ओळख करून दिली, पोलीस कमिटीमध्ये मी आहे गेले 7-8 वर्ष.
तर महिलांचे काय प्रॉब्लेम असतील तर नक्कीच मी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. जसं की घरातून काही छळ वगैरे केला जातो किंवा मुलींसाठी आजकाल जे काही गोष्टी घडतात चुकीच्या, त्या मुलींसाठी त्यांना काउन्सिलेशन वगैरे करणं हे माझं काम आहे दादर पोलीस स्टेशनमध्ये. तर मी त्या समाजकार्यामध्ये आहे. तर कोणाला काही मदत लागली तर माझा नंबर तुम्ही घेऊ शकता. मी तुमच्यासाठी आहे अवेलेबल. धन्यवाद. धन्यवाद साक्षीताई, छान माहिती दिली. आम्हाला एक नवीन छान मैत्रीण पण मिळाली त्या निमित्ताने. आता ज्या देणगीदारांच्या उदार हस्ते देणग्यांमुळे आपण कार्यक्रम करू शकतो त्यांचा नामनिर्देश उद्योग मंदिर संचालिका श्रीमती अपर्णा बेंद्रे करतील. जे देणगीदार उपस्थित आहेत त्यांना त्यांच्या जागेवरच श्रीफळ देण्याचं काम रोहिणी कांबळे या करतील आणि त्यांचा सन्मान करतील. आज उद्योग मंदिरातर्फे आपण खुली खाद्यपदार्थ स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमाला आपल्याला काही देणगीदारांनी उदार हस्ते देणगी दिली आहे. त्या देणगीदारांचा नामनिर्देश करणे हे उचितच ठरणार आहे. मी उद्योग मंदिराची संचालिका श्रीमती अपर्णा बेंद्रे देणगीदारांची नावे वाचते. आपली ही खाद्यपदार्थ स्पर्धा सुरू झाल्यापासून माजी अध्यक्षा माजी विश्वस्त श्रीमती प्रमोदिनी मुळेकर यांनी प्रथम क्रमांकासाठी फिरते चषक दिलेले आहे. मूर्ती रूपात लक्ष्मी सरस्वती अन्नपूर्णा. कैलासवासी हेमा जोशी यांच्या स्मरणार्थ श्रीयुत डॉक्टर सुधीर जोशी यांनी उद्योग मंदिरास 1 लाख रुपये 1 लाख देणगी रूपाने दिली आहे. उद्योग मंदिरास आपण कैलासवासी हेमा जोशी यांचे नाव दिले आहे. कैलासवासी आशाताई चक्रदेव यांच्या स्मरणार्थ रुपये 11,000 देणगी श्रीमती अलका साने यांनी चेक रूपात दिला आहे. चालू 2024 ते 2025 या वर्षातील देणगीदारांची नावे मी वाचते. त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. सर्वप्रथम आज आपल्याला एका क्ष व्यक्तीने जी देणगी दिली आहे ती रुपये 20,000 आज आपल्याला मिळालेली आहे. पण त्यांनी आपलं नाव जाहीर करू नये असं आम्हाला सांगितलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सगळ्यांची उत्कंठा खूप वाढलेली आहे आणि उत्कंठा वाढवणारा क्षण अगदी जवळ आला आहे. तर संस्थेच्या सचिव श्रीमती शोभा जगताप विजेत्यांची नावं पुकारतील. त्याप्रमाणे आपण आपले बक्षीस स्वीकारण्यास मंचावर यावे. स्टेजवरील मान्यवरांना नमस्कार. तसंच समोर जे स्पर्धक आहेत त्यांना आणि आमचे कार्यकारिणी सुद्धा. आता हे मी वाचन करणारे सगळ्यांचं धडधड होत असेल असं परीक्षक सांगतायत. आधी आमचीच होती धडधड त्यांच्यावर. छान उत्कृष्ट असा आपल्याला प्रतिसाद मिळालेला. सर्वात प्रथम आपण गोड पदार्थाने बक्षिसांचं वाटप करूया, सुरुवात करूया. उत्तेजनार्थ 2 बक्षिसं दिलेली आहेत. द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस आहे भरलेली केळी श्रीमती वर्षा धारवड. कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते मी त्यांना यानंतर प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस आहे. पदार्थाचं नाव आधी सांगते. वरीचे मोदक शर्वरी वेलणकर. उद्योग मंदिर ज्यांनी सांभाळले जोरदार टाळ्या होऊ दे. तृतीय क्रमांक पदार्थाचे नाव वरीचे गोड अप्पे सुमन सांबारे आमच्या विश्वस्त. नाही तर येतील बघ.
यानंतर द्वितीय क्रमांक पदार्थाचे नाव आहे शिंगाडा लाडू आणि हे बक्षिसाचं नाव आहे आमच्या एक्स अध्यक्षा ललिता काशीकर. आणि आता प्रथम क्रमांक आहे पदार्थाचे नाव शहाळ्याची मलाई पुरणपोळी सौ मनीषा पालेकर. सौ मनीषा पालेकर यांचं अभिनंदन. कृपया स्टेजवर यायचंय. शहाळ्याची पुरणपोळी. चषक नंतर इथे आणून द्यायचं आहे. 3 महिन्यांनी हे पुन्हा इथे आणून द्यायचं आहे. आता यानंतर तिखट पदार्थ. आता दोन्ही परीक्षकांना मी विनंती करते की त्यांच्या हस्ते आता आपण देऊया तुळशी बक्षीसं. नंदिनी बिवलकर. द्वितीय उत्तेजनार्थ पदार्थाचं नाव आहे टिक्की चाट श्रीमती मनाली वेलणकर. जागा द्या त्यांना यायला. आणि प्रथम उत्तेजनार्थ पदार्थाचं नाव आहे पोहे पुलाव श्रीमती अपर्णा जाधव. पोहे पुलावासाठी आपण टाळ्या देऊयात. तृतीय क्रमांक पदार्थाचे नाव आहे पोहा कटलेट मेथी श्रीमती आशा नरे. अभिनंदन श्रीमती आशा नरे. पोहा कटलेट मेथी तृतीय क्रमांक. अभिनंदन. द्वितीय क्रमांक पदार्थाचे नाव फ्युजन पोहा दहीवडा श्रीमती मनीषा पालेकर. श्रीमती मनीषा पालेकर हेच आहे ना फ्युजन पोहा दहीवडा. अभिनंदन. पुन्हा एकदा बक्षीस पात्र झालेले आहे. यानंतर प्रथम क्रमांकासाठी पदार्थाचे नाव आहे पोहे डुबुक वडी आणि नाव आहे स्पर्धकाचं श्रीमती स्नेहलता खणकर. विजेत्या आहेत श्रीमती स्नेहलता खणकर. या बरोबर पुन्हा पोहे डुबुक वडी. डुबुक वडी रेसिपी सांगावी का? स्नेहलता यांचं म्हणजे डुबुकडी म्हणजे आपण जशी पनीरची भाजी करतो. आता पनीर आपल्याकडे आयत्या वेळेला नाहीये तर आपण ही पोहे भिजवायचे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. 1 वाटी पोहे घ्यायचे, ते स्वच्छ धुवायचे, भिजवायचे 5 मिनिटं. त्याच्यामध्ये 1 कच्चा बटाटा टाकायचा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि 2 चमचे मुगाचं पीठ टाकायचं, मीठ टाकायचं चवीनुसार, 2 चमचे तेल टाकायचं. हे सगळं मिक्सरला कच्चंच वाटायचं
आणि त्याच्यामध्ये नंतर मग आपण जशा वड्या करतो ना म्हणजे ढोकळ्याच्या, पण याच्यात इनो घालायचं नाही, याच्यामध्ये सोडा घालायचं नाही, काहीच नाही. असंच बॅटर लावायचं, 7 मिनिटं ते वाफवायचं आणि नंतर थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडायच्या. ते इतक्या सुंदर की पनीरची भाजी आहे की आपण ह्याची भाजी आहे ते कळत नाही. आणि रस्सा तुम्ही जसं आपण पनीरच्या भाजीला रस्सा करतो हॉटेलसारखी ग्रेव्ही, तशी सेम कांदा नंतर टोमॅटो आणि 4 काजू घ्यायचे आणि लसूण, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो काय करायचं पाण्यातून जराशी उकळून घ्यायचं, म्हणजे ते छान मऊ होतात. भाजायचं वगैरे नाही तेलामध्ये, आणि त्याची छान ग्रेव्ही करायची. मग तुम्ही तूप घाला किंवा तेल घाला, बटर घाला आणि त्यामध्ये ही पहिल्यांदा रस्सा करून घ्यायचा आणि मग कसुरी मेथी पण घालायची. नंतर रस्सा करायचा, उकळला छान की मग त्यावर त्या डुबुकड्या सोडून द्यायच्या डुबकायला. त्यांचं कौतुक म्हणजे पोह्यापासून त्यांनी जी वडी केली होती ना, ते असं वाटणारच नाही की ह्यात पनीर नाहीये. सेम पनीर टू पनीर. जेव्हा ही वडी थापून आपण वाफवून जेव्हा ती बाहेर काढली त्यांनी, तेव्हा सेम पनीर सारखंच दिसत होतं. इतकं ते छान झाली ती, नुसती एकदम ती वडी. आणि माझं YouTube चॅनल आहे स्नेहलता स्टाईल, त्याच्यावर मी रेसिपी प्रत्यक्ष करून टाकून नक्की बघा. भगिनींना गोड पदार्थ, तिखट पदार्थ झाले. आता पुढे आपण 5 ते 8 वयोगटातील मुलांसाठी मधल्या वेळेचा जो खाऊ आहे त्याची बक्षिसं सांगणार आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा सांगते की आज एकूण 43 भगिनींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि एकूण 93 पदार्थ ठेवण्यात आले होते. एवढ्या 93 पदार्थांचे यांनी परीक्षण केलेलं आहे आणि त्यातून आज आपण 15 बक्षिसं इथे दिलेली आहेत. 10 झालेली आहेत. आता पुढचे 5 ते 8 वयोगटातील आता आपण सुरू करतोय आणि मी आमच्या अध्यक्ष संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी हे बक्षीस द्यावं. द्वितीय उत्तेजनार्थ पदार्थाचं नाव आहे मखाना डिलाईट, विमल देसाई. डिलाईट मखाना डिलाईट श्रीमती विमल देसाई. अभिनंदन. यानंतर प्रथम उत्तेजनार्थ पदार्थाचं नाव आहे कसुरी मेथी पुरी आणि विजेत्याचं नाव आहे श्रीमती सुमन सांबारे. आणि विनंती करते मी विश्वस्तांना उद्योग मंदिराच्या बक्षीस द्यावं त्यांनी. श्रीमती पुष्पाताई सुर्वे. आजच्या आपल्या स्पर्धेच्या परीक्षिका दुसऱ्या ज्या आहेत स्वाती लाड यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील बक्षिसांचं वाटप करावं. तृतीय क्रमांक पदार्थ आहे मिनी पालक पराठा. हे पदार्थाचं नाव झालं आणि विजेते आहेत नीती पाठारे. नीती पाठारे. हो का, नीता आहे का? नीता पाठारे. द्वितीय क्रमांक पदार्थाचे नाव आहे रताळे ब्राउनी आणि नाव आहे विजेत्याचं आशा नरे. अभिनंदन पुन्हा एकदा. आणि आता प्रथम क्रमांक पदार्थाचं नाव आहे हिरवे मूग लाडू आणि विजेते स्पर्धक आहेत कीर्ती आळवे. श्रीमती कीर्ती आळवे. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे त्यांचं. मनापासून अभिनंदन. चला वर या.
प्रथम क्रमांक हिरवे मूग लाडूला मिळालेला आहे. प्रमाणामध्ये होता ते छान होतं आणि मुलांसाठी खास करून छान पुढील सूत्रे मी आता आमच्या उपाध्यक्ष कुर्डूकर यांना सुपूर्द करते. ज्यांना चषक मिळाले आहेत त्यांनी ते 3 महिन्यांनी परत संस्थेत जमा करायचे आहेत. धन्यवाद शोभा. सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. छान भाग घेतला. अशाच रेसिपी छान छान करून दरवर्षी भाग घेतला. तुम्हाला आता सांगितलं. त्यानंतर मी एका लाफ्टर क्लबची गेली 5 वर्ष प्रेसिडेंट आहे, अध्यक्ष. हा लाफ्टर क्लब मी 2007ला सुरू केला आणि आता त्याला 18 वर्ष झाली. पहिले मी नुसती मी हे आवर्जून तुम्हाला सांगते, म्हणजे त्याचे बरेच फायदे आहेत. आणि लोकांना वाटतं की हास्य क्लब म्हणजे काय, जाऊन नुसतं हसायचं, तर तसं नाही. खूप प्राणायामपासून सगळे शारीरिक व्यायाम, त्याच्यानंतर वेगवेगळे योगा, टाळ्या ही एक मोठी थेरपी आहे. तर ते टाळ्या वाजवून सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो. आणि माझं मी सगळं क्रेडिट तर लाफ्टर क्लबला देते. गेली 18 वर्ष मी सकाळी आमचा 6:30 ते 8:45 असतो. फुल मोकळ्या ह्याच्या हवेमध्ये रोजी एकचमध्ये एक मस्त गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये मी सकाळी जमतो. प्रत्येकाचे वाढदिवस, सणवार असे आम्ही साजरे करतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. धन्यवाद प्रज्ञाताई. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला माझ्या स्पर्धक मैत्रिणींनी केलेली मेहनत नक्कीच यामध्ये दिसेल आणि खूप छान त्यांनी त्यांची मेहनत इथे दाखवून दिलेली आहे. सजावटही तेवढी छान होती. क्रिएटिव्हिटी त्यांची खूप मस्त होती. वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ त्यांनी बनवून आणले होते आणि ह्याचं परीक्षण करताना मला खूपच बरं वाटलं, कारण वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट कळली आणि वेगवेगळे पदार्थ कळले. खूप छान छान रेसिपीज होत्या आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ पाहताना आनंद येईल. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद.